नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, माढा, सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना डे टू डे मध्ये ज्यावेळेस आपल्याला फोन येतात त्यावेळेस काही महत्त्वाचे टॉपिक डिस्कस करण्यासाठी राहिले. ते म्हणजे आपण जो MBBS करत असतो तो महाराष्ट्र राज्यामध्ये किंबहुना त्यामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्डमध्ये, त्याचबरोबर इतर राज्यामध्ये जे काही ओपन स्टेट्समधून किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमधून इतर राज्यामध्ये किंबहुना अब्रॉडमध्ये ह्या सगळ्यामध्ये MBBS केल्यानंतर PGमध्ये MD किंवा MS करण्यासाठी त्या राज्याचे काही नियम आहेत का, किंवा काही त्रास होतो किंवा काही अडचण येते का, या संदर्भातलं विस्तृत विवेचन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. वास्तविक काही विद्यार्थ्यांना ज्यावेळेस अगदी 50 किंवा 45,000 पेक्षा जास्त रँक येतो त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्ये ओपन EWS आणि त्यांच्या कॅटेगरीनुसार रँकनुसार गव्हर्नमेंटमध्ये MBBS ॲडमिशन मिळतं किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळतं. काही विद्यार्थ्यांना मात्र डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जावं लागतं ज्यांचं 90,000 किंवा 95,000 पेक्षा रँक कमी येतो. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यातल्या असणाऱ्या सर्व डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 59 युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला MBBS किंवा BDS मध्ये करण्यासाठी जाण्याची पाळी येते, कारण आपण रिपीट करून वेळ संपलेला असतो आणि आता आपल्याला 100% कुठे ना कुठे ॲडमिशन घेण्याची आवश्यकता असते. त्यावेळेस आपण इतर राज्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्र राज्यामधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपण MBBS करायला जातो. कधी कधी आपण ओपन स्टेट्समधून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या सर्व देशभरातील एकूण 16 राज्यामध्ये ओपन स्टेट्समधून ॲडमिशन घेता येऊ शकतं. जसे की कर्नाटक असेल, तेलंगणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, बिहार, त्याचबरोबर सिक्कीम आणि त्रिपुरा, मेघालय अशा प्रकारचे जे ओपन स्टेट्स आहेत, केरळ असेल किंवा पॉंडिचेरी, तामिळनाडू, या 16 राज्यामध्ये आपण ॲडमिशनसाठी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेलो किंबहुना ओपन स्टेट्समधून गेल्यानंतर PG साठी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी MD MS करण्यासाठी काही अडचण येते का? आता खरं पाहता बऱ्याच वेळा आपल्या सर्वांना जे काही कोट्याच्या संदर्भातली गोष्ट सांगायची झाली तर UG MBBS साठी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधून 15% आपल्याला जावं लागतं आणि 85% आपल्याला स्टेट कोट्यामध्ये MBBSच्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळत असतं, 85%. परंतु PG साठी मात्र प्रायव्हेट कॉलेजमध्ये असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असेल, ऑल इंडिया कोटा हा 15%हून 50%वर गेलेला आहे आणि स्टेट कोटा मात्र 50% राहिलेला आहे. आता बऱ्याच वेळा या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आपण जर समजा एम्स जिपमरमध्ये ॲडमिशन बाहेरच्या राज्यामध्ये गेलो तर महाराष्ट्र राज्यामध्ये उदाहरणार्थ मी BB नगर या ठिकाणी हैदराबादमध्ये एम्ससाठी गेलो किंबहुना एम्स दिल्लीसाठी ॲडमिशन घेतलं, भोपाळमध्ये घेतलं बाहेरच्या राज्यामध्ये, तर ऑल इंडिया कोट्यामधून एम्स जिपमर असेल किंवा AMU BHU मध्ये असेल किंवा 15% गव्हर्नमेंट MBBS BDS मध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर मात्र ते जर आपण तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनचे जे अलॉटमेंट लेटर लावलं तर PG कोट्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या स्टेट कोट्यामध्ये सुद्धा एलिजिबल आहे. खरं तर प्रत्येक राज्यासाठी त्याचे नियम वेगळे आहेत, परंतु आपण जर समजा कर्नाटक राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये जाऊन ओपन स्टेट्समधून MBBS कंप्लीट केलेला असेल किंबहुना डीम्ड युनिव्हर्सिटीमधून समजा बेळगावमधून जर MBBS केलेला असेल तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या 50% स्टेट कोट्यासाठी तुम्ही इलिजिबल होत नाही. आता प्रत्येक राज्यासाठी काही नियम वेगवेगळे आहेत. आता त्याच्यामधील काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण एक महाराष्ट्र राज्यावरती सध्या चर्चा करू. कदाचित महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं 10वी आणि 12वी हे शिक्षण झालं, त्याचबरोबर तुमचं जर डोमिसाईल म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यामधलं असेल तर मात्र तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्येच इलिजिबल आहे 85% कोट्यासाठी, मेरिट कोट्यासाठी. मग ते सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असू दे किंवा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असू दे. तोच PG साठी पाहायला गेलं तर ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये 10वी आणि 12वी केलेलं आहे आणि डोमिसाईल महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्यांनी UG म्हणजेच MBBS महाराष्ट्र राज्यामध्ये केलेलं आहे असेच विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये 50% स्टेट कोट्यासाठी इलिजिबल आहेत. कदाचित मी जर समजा तेलंगणामध्ये जाऊन MBBS केलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला म्हणजे आपल्या 50%मध्ये येता येत नाही, ऑल इंडिया 50%मधून आपल्याला यावं लागतं किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये यायचं असेल तर जे काही IQ कोटा आहे किंवा NRI कोट्यामधून आपल्याला यावं लागत असतं. एकंदरीत हा झाला महाराष्ट्रापुरता मर्यादित. जर मी एम्स जिपमरमध्ये घेतलं तर तुम्ही महाराष्ट्रासाठी त्यावेळेस ते अलॉटमेंट लेटर लावलं तर तुम्ही इलिजिबल होता. जे विद्यार्थी कर्नाटक राज्यामधील आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी UG साठी म्हणजे MBBS साठी
त्यांनी कमीत कमी कर्नाटक राज्यामध्ये 7 वर्ष शिक्षण घेतलेलं असलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना कर्नाटक राज्याची कर्नाटक लँग्वेज म्हणजेच कन्नड भाषा चं एक प्रमाणपत्र लागत असतं. त्यांच्यासाठी मात्र 85% प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटमध्ये इलिजिबल होत असतं. हे म्हणजेच UG म्हणजे MBBS साठीचा रूल आहे. तोच रूल जर आपण वरती पाहायला गेलं तर 50% साठी सुद्धा, म्हणजेच कर्नाटक राज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं MBBS केलेलं असेल आणि त्याचं डोमिसाईल महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील असेल तरी सुद्धा कर्नाटक राज्यामध्ये तुम्ही PG कोट्यासाठी म्हणजे MD-MS साठी स्टेट काउन्सिलिंग म्हणजे स्टेट कोट्यामध्ये 50% स्टेट काउन्सिलिंगमधून तुम्हाला ॲडमिशन घेता येऊ शकतं. महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी जर कर्नाटकमध्ये MBBS करत असेल तर कर्नाटकमधल्या स्टेट कोट्यामध्ये 50% तो इलिजिबल आहे. ऑल इंडिया कोट्यामध्ये तर सर्वजणच इलिजिबल आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यामधल्या 50%च्या स्टेट कोट्यामध्ये ते इलिजिबल होत नाहीत. भले तो मग डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये असू द्या किंवा ओपन स्ट्रीप सेटमधून त्या राज्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी गेलेला विद्यार्थी असू दे. आता तेलंगणामध्ये सुद्धा तसंच आहे. समजा तेलंगणामध्ये जर तुम्ही ओपन स्टेट्समधून कॅटेगरी B मधून आपण ॲडमिशन घ्यायला MBBS साठी तेलंगणा राज्यामध्ये गेलो किंवा NRI कोट्यामधून कॅटेगरी C मधून आपण तेलंगणामध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर तेलंगणा राज्यातील PG साठी म्हणजे MD-MS साठी तुम्ही स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल राहता 50% साठी. त्याचबरोबर तिथल्या कॅटेगरी B आणि कॅटेगरी C PG कोटा आहे त्याच्यासाठी सुद्धा इलिजिबल राहता. परंतु महाराष्ट्र राज्यामधल्या स्टेट कोट्यामध्ये तुम्ही इलिजिबल राहत नाही. त्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा कोटा असा आहे की आता एक्झाम्पल धरून चाला की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जर तुम्ही MBBS केलेलं असेल आणि तुमचं डोमिसाईल महाराष्ट्र राज्यातलं असेल तर तुम्हाला तिथं आता UG साठी पूर्ण फीस भरावी लागते. परंतु MBBS पूर्ण झाल्यानंतर जर PG करणार असाल तर मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल नाही. तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातून यावं लागतं गव्हर्नमेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी यायचं असेल तर IK कोटा किंवा NRI कोट्यामधून यावं लागतं. आणि त्याचबरोबर तुम्ही जर उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही त्याच राज्यामध्ये अप्लाय करणार असाल तर त्यासाठी त्या राज्यामध्ये तुम्ही ॲज अ डोमिसाईल पकडलं जातं. आता बऱ्याच वेळा माझ्या कास्ट सर्टिफिकेटचं किंवा EWS सर्टिफिकेटचं किंबहुना माझं कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात काय होऊ शकतं, बऱ्याच वेळा जे विद्यार्थी अदर स्टेट्समध्ये जातात त्या विद्यार्थ्यांना जर त्यांची हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन म्हणजेच ओपन EWS OBC SC आणि ST अशा 5च कॅटेगरी आपल्याला भारत देशामध्ये पकडल्या जातात. ते पण सेंट्रल फॉर्मॅटमधल्या. जर मी समजा VJ किंवा इतर कॅटेगरीज असेल आणि माझ्याकडे सेंट्रलचं OBC सर्टिफिकेट असेल तर त्याचा उपयोग इतर राज्यामध्ये कशासाठी होतो तर फक्त एवढ्याच गोष्टीसाठी होतो की तुम्ही जर इलिजिबल नसाल आणि मॅनेजमेंट कोट्यामधून घ्यायचा असेल तर इलिजिबिलिटीसाठी जो ओपनचा क्रायटेरिया आणि EWS म्हणजेच जो काही OBCचा क्रायटेरिया याच्यामध्ये जो अंतर कमी आहे याच्यामध्ये मार्क्स असतील तर तुम्हाला जे OBC आणि SC STच्या विद्यार्थ्यांना त्या सर्टिफिकेटचा उपयोग होतो. परंतु तुम्ही जर समजा उदाहरणार्थ मी महाराष्ट्र राज्यामधला विद्यार्थी आहे, MBBS जर मी कर्नाटकमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये किंवा तेलंगणामध्ये करत असेल तर मला UG साठी म्हणजे MBBS साठी कसल्याही प्रकारचा स्कॉलरशिपचा फीजमधला बेनिफिट मला मिळत नाही. त्याचबरोबर मला कॅटेगरीमधलं सीटसुद्धा अप्लाय करता येत नाही त्या राज्यामधल्या. त्याच पद्धतीनं जर समजा मी PG साठी म्हणजे MD-MS साठी कर्नाटक, उत्तर प्रदेश किंवा तेलंगणा अशा दुसऱ्या राज्यामध्ये MBBS कंप्लीट केलेलं असेल आणि PG साठी अप्लाय करत असाल तर तुम्ही त्याच राज्यामध्ये इलिजिबल होता. परंतु तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे महाराष्ट्र राज्यातलं असल्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारचं PG मध्ये सुद्धा कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट मिळत नाही. वास्तविक पाहता PG मध्ये फीजमधलं बेनिफिट कोणत्याही कास्टच्या सर्टिफिकेटला महाराष्ट्र असेल किंवा इतर कोणत्याही राज्यामध्ये स्कॉलरशिपचं बेनिफिट 100% मिळत नाही, कोणालाच मिळत नाही. परंतु त्याचबरोबर फक्त सीट अक्वायर करण्यासाठी आपलं मेरिटमधलं बेनिफिटसाठी सुद्धा तुम्ही जर समजा डोमिसाईल महाराष्ट्राचं असेल, तुमचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी महाराष्ट्र राज्यातलं असेल तर इतर राज्यामध्ये ते सर्टिफिकेट तुम्हाला काहीही उपयोगाचं येत नाही. एकंदरीत PG म्हणजेच MD-MS MBBS भारत देशामधल्या कोणत्याही राज्यामध्ये आपण एम्स जिपमरांच्या ऑल इंडिया कोट्यातून किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या ऑल इंडिया कोट्यामधून घेतलेल्या ॲडमिशनसाठी त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी एक्झाम्पल इतर राज्यातला विद्यार्थी आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर MBBS कंप्लीट करत असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र महाराष्ट्र राज्यामधील स्टेट कोटा हा नीट UG 2000 म्हणजे 2026 म्हणजेच नीट PGचा MBBS मधले MD-MS सीट
साठी 50% स्टेट कोट्यामध्ये अप्लाय करू शकतो. एकंदरीत आपले सर्व शंका आणि कुशंका किंवा त्या संदर्भातल्या असलेल्या गोष्टी आपल्याला सर्व निरसन झाले असं मला वाटतं. आता यानंतर सर्वात महत्त्वाचा डिस्क्लेमर मी तुम्हाला सांगत आहे की जे विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातल्या गव्हर्नमेंट प्रायव्हेटमध्ये 2 किंवा 3 किंवा 4 वेळा रिपीट करून सुद्धा जर आपल्याला ॲडमिशन मिळत नसेल आणि डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी आपण तमिळनाडूमध्ये किंवा पांडिचेरीमध्ये अगदी जस्ट इलिजिबल किंवा 100-200 मार्कावर 150-200-250 मार्कावरती ॲडमिशन घेण्यासाठी जर तमिळनाडूमध्ये किंवा कॅटेगरी सी मधून आपण तेलंगणामध्ये ॲडमिशन घ्यायला गेला असेल तर या कोट्याचा तुम्ही विचार करूच नाही. कारण नंतर कदाचित PG मध्ये गव्हर्नमेंटमध्ये मी ॲडमिशन आपल्याला मिळू शकेल अशी मात्र मला शक्यता वाटत नाही. खूप अभ्यास केला, चांगला स्कोर केला, परफॉर्मन्स दाखवला तर कदाचित त्याला मिळू शकते. परंतु ही मात्र अडचण तुम्हाला 100% आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्व शंकांचे निरसन झाले असं मला वाटतंय. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी येण्यासाठी यापेक्षाही डिटेल सर्व गोष्टी तुमच्या करिअरमधील अगदी सुकर मार्ग बनवण्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये अवश्य या. आपण सर्व गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून मांडू शकत नाही. ज्या गोष्टी प्रत्यक्षात आपल्याला मेसेज किंवा PDF व्हिडिओ, ऑडिओ आणि प्रत्यक्ष फोन आणि प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंगच्या प्रक्रियेमधील प्रत्येक टप्प्यावरती आपण तुम्हाला ही सिरीज चालू ठेवण्यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकता. या दिलेल्या नंबरवरती आपण पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा. जय हिंद, जय